आज हा परम भाग्याचा दिवस आहे. प्रभू श्री विश्वकर्मा प्रगट दिवस ह्या कामठा नगरीमध्ये अगदी हर्षोल्लासात साजरा होत आहे. आणि ह्या कामठा नगरीचं पुण्य किंवा ह्या ठिकाणी प्रभूच्या वास्तव्य असं हे 5वं वर्ष आमचं चालू आहे. पुढे अशीच प्रगती परमेश्वराच्या कृपेनं होत जावं आणि आम्ही निरंतर उत्तरोत्तर बढती होत जावं, प्रगती होत जावं हीच प्रभूच्या चरणी नतमस्तक होऊन विनंती करतो. आणि समाजाला माझी एक नम्रतेची विनंती आहे, कुठल्याही प्रकारचे भेदभाव बाजूला सोडून देऊन हे जर कार्य तुम्ही चांगल्या पद्धतीने करत असाल तर हे आताच बाबूरावजी म्हणण्यासारखं आपल्या नगरीची काशी किंवा विश्वकर्मा दैवत हे तुमच्या कामठ्याच्या ह्या ठिकाणी येऊन बसलेले आहे. फक्त हे वेदावे बाजूला करून आपण हा कार्यक्रम अगदी सुंदर प्रकारे साजरा करावा आणि असंच समाजाला एकोप्याचं दर्शन घडवून जावं ही माझी सर्व समाजाला विनंती आहे. आतापर्यंत तुम्ही किती वर्षापासून हे जयंती करताय? आजपासून जवळपास आम्ही 1995 पासून जयंती करतो. जवळपास इतके दिवस आम्ही माझे दुकान होतं विद्युतनगर बस स्टॉपला विश्वकर्मा गुरुकृपा फर्निचर म्हणून, त्या ठिकाणी आम्ही विश्वकर्मा जयंती साजरी करत होतो. आणि धर्मधर्म संयोगानं 2000 पासून इथं कामठा वर्षामध्ये मंदिर स्थापन झालेलं आहे, मूर्तीची प्राण प्रतिष्ठा झालेली आहे. आणि तेव्हापासून आम्ही इथं विश्वकर्मा जयंती साजरी करतो. योगायोग आम्ही 3 वर्ष भागवत कथेचं आयोजन केलेलं होतं. आणि आता पुढच्या वर्षीच एक संकल्पना आहे, प्रभू करून घेतील किंवा नाही मला माहित नाही आम्हाला, पण प्रभू विश्वकर्माचं प्रभू विश्वकर्मा कथा लावायची, प्रभू विश्वकर्माची कथा लावण्याचं आमचं मानस आहे आणि ते परमेश्वर करून घ्यावं ही त्यांची चरणी नम्र प्रार्थना. आज सकाळी 7 वाजता अभिषेकाचा कार्यक्रम होता. अभिषेकाला सत्यनारायण जाडेगावकर उपाध्यक्ष आणि किशनरावजी कामटेकर या दोघांच्या हाताने अभिषेक झाला. त्यानंतर सकाळी 9 पासून ही पालखी सोहळा सुरू झाला. पालखी सोहळा संपल्याच्या नंतर 12 ते 2 हरिकीर्तन आहे. कीर्तनकार आपले बालाजी महाराज आहेत, हबाबा बालाजी महाराज. आणि त्यानंतर एक छोटस 10-15 मिनिटाचं माननीय श्री धुंजारे साहेब संत बोधलिंग काका विश्वकर्मा विकास महामंडळ ह्याबद्दल माहिती देणार आहेत. ते पण 2 वाजता येणार आहेत. आणि त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम. महामंडळामध्ये 1 लाखापर्यंत जे कर्ज आहे ते बिनव्याजी कर्ज आहे. त्यानंतर 3 लाखाचं पर्यंत कर्ज आहे ते त्याला 4% व्याज आहे. आणि 7 लाखापर्यंत कर्ज आहे त्याला 10% व्याज आहे. आणि विशेष म्हणजे कसं आहे, 1 लाखापर्यंत जो कर्ज आहे त्याला कुठल्याच प्रकारचे म्हणजे तुम्हाला हमी पत्र वगैरे काही द्यायची गरज नाही. डॉक्युमेंट्स त्यावेळेस लागतील तुम्हाला, पण हमी पत्र वगैरे कुठल्या प्रकारचं द्यायची गरज नाही. विश्वकर्मीय समाज पूर्ण घेऊ शकतोय त्याला. ही विश्वकर्मा जयंती नसून ही विश्वकर्मा प्रगट दिन सोहळा आहे, जन्मोत्सव. आणि विश्वाचा निर्माता प्रभू विश्वकर्मा हे दरवर्षी एक जयंती निमित्त किंवा या प्रगट दिनानिमित्त असा भरघोस असा एक उत्सव आम्ही साजरा करीत असतो आमच्या समाजाच्या वतीनं. आणि या ठिकाणी विश्वकर्मा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय देशमुख साहेब, त्यांचे जे सहकारी आहेत त्यांच्या माध्यमातून आजपर्यंत ही या ठिकाणी विश्वकर्मा प्रगट दिन सोहळा आज 25 वर्षापासून ते घेत आहेत. त्याचं हे विशाल विराट स्वरूप आज वटवृक्ष झालेला आपल्याला सर्वांना पाहायला मिळतो आहे. आणि असंच उन्नती करत राहू. आणि प्रत्येक विश्वकर्मीय बांधवांना मी अशी या माध्यमातून विनंती करतो की दरवर्षी प्रगट दिनानिमित्त आपल्या सृष्टीचा निर्माता आपले बापाचे बाप यांच्या जन्मनिमित्तानं आपण या ठिकाणी साजरा करण्यासाठी एक नांदेड जिल्ह्यातील काशी म्हणलं तरी चालते, त्या काशीला येण्याचं परम भाग्य आपल्या नशिबात असावं असं मला एक माझ्या समाजाच्या वतीनं त्यांना एक संदेश देऊ इच्छितो. ओके, थँक्यू.